झोपताना या दिशेला पाय करून झोपू नका. ठरू शकते घातक. जाणून घ्या. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण आणि पूर्व दिशेकडे पाय करून झोपणे चांगले नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. दक्षिण दिशा ही यमाची आणि पूर्व दिशेवर सूर्याच्या ऊर्जेचा प्रभाव असतो. त्यामुळे या दिशेला पाय करून कधी झोपू नये. वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वास्तुशास्त्रामध्ये घरातील वस्तू योग्य दिशेने ठेवण्यासोबतच खाण्याच्या आणि झोपण्याच्या दिशाही सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेने पाय करून झोपते तेव्हा त्याच्या आयुष्यात अनेक समस्या येतात. आर्थिक चणचण आणि करिअरच्या क्षेत्रातील अपयशही त्याला घेरतात. त्यामुळे ठराविक दिशांना पाय ठेवून झोपू नका असा सल्ला दिला जातो. कोणत्या दिशेला पाय करून झोपावे? 1. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपणे टाळावे. ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेला पाय करून झोपल्याने मृत्यू आणि रोग होतात. त्यामुळे या दिशेला पाय करून झोपणे अत्यंत शुभ मानले जाते. 2. सूर्याच्या ऊर्जेचा प्रभाव पूर्व दिशेला जास्त असतो. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सूर्यदेवाची करुणा हवी असेल तर या दिशेला पाय करून झोपण्याची चूक करू नका. पूर्वेला पाय आणि पश्चिमेला डोके ठेवून झोपणे टाळा. 3. जे लोक दक्षिण किंवा पूर्व दिशेला पाय करून झोपतात त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या येतात. भयानक स्वप्ने, भीती, अपयश आणि निराशा त्यांना कधीही सोडत नाही. त्यामुळे शक्य असल्यास या दिशेला पाय करून झोपू नका. तुम्ही कोणत्या दिशेला पाय करून झोपता? वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की उत्तर किंवा पश्चिम दिशेला पाय करून झोपणे खूप चांगले असते. उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख, समृद्धी, संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. त्याचबरोबर पश्चिम दिशेला पाय करून झोपल्याने ज्ञान मिळते. असे लोक अभ्यासात चांगले असतात. स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करण्यातही ते अत्यंत निष्णात मानले जातात. दक्षिण दिशा वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपणे जास्त शुभ असते. चांगली झोप घेण्यासाठी या दिशेला डोके करून झोपणे चांगले मानले जाते. दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, सौभाग्य, यश आणि धनाची प्राप्ती होते. इतकंच नव्हे तर दिवसेंदिवस त्याची प्रगती देखील होत जाते. त्याची निर्णय क्षमता देखील चांगली राहते. विचार सकारात्मक होतात. नवरा बायकोसाठीही या दिशेला डोके करून झोपणे चांगले असते. पूर्व दिशेला डोके ठेवून झोपल्याने त्या व्यक्तीची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. करिअरमध्ये चांगली संधी चालून येते. चांगली झोप मिळते. त्या व्यक्तीचा आध्यात्मिकतेकडे कल वाढतो. अभ्यासातही त्याचे मन लागते. पश्चिम दिशा जे व्यक्ती सतत तणावात राहतात किंवा त्यांना सतत भीती जाणवत पाहते त्यांनी पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपावे. असं केल्याने मन स्थिर व शांत राहते. उत्तर दिशा वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला कधीही डोके ठेवून झोपे नये. वास्तूनुसार झोपण्यासाठी उत्तर दिशा अशुभ मानली जाते. उत्तर दिशेला डोके ठेवून झोपल्याने नकारात्मक ऊर्जा मिळते. तर त्या व्यक्तीला अनेक आजारांचा त्रास जाणवतो. गाढ झोप येत नाही. सतत जाग येत राहते. अशामुळे आयुर्मान कमी होते अशी मान्यता आहे. उत्तर दिशेला फक्त मृतदेहाचे डोके ठेवले जाते असं बोललं जातं.